Hello everyone. In this video lecture, we are going to talk about our today's topic, that is human evolution. And in previous video, we already talked about the modern scientific theory of evolution. And in modern scientific theory of evolution, we discuss about the three main broad concepts, that is genetic variation, natural selection, and reproductive oscillation. And this modern scientific theory is formed by contribution of number of scientists. So now in this video lecture we start human evolution. But before going to discuss about human evolution, we know the some basic concept about the human evolution. सो जनरली असं म्हटलं जाते की ह्युमन जो आहे तो कशापासून इव्हॉल्व झालेला आहे, तो इव्हॉल्व झालेला आहे मंकीज किंवा चिंपांजीजपासून. बट असं नाही आहे की ह्युमन हा चिंपांजीज किंवा मंकीजपासून इव्हॉल्व झालेला असेल. तर ह्युमन जो आहे तो प्रिमेटिव्ह एप्सपासून इव्हॉल्व झालेला आहे, दॅट इज ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, निरंदरथल मॅन किंवा होमो इरेक्टस. हे जे प्रिमेटिव्ह एप्स होते, या प्रिमेटिव्ह एप्सपासून काय झालं आहे, ह्युमन जो आहे तो इव्हॉल्व झाला आहे. लाखो वर्षा आधी हे एप्स काय होते, प्रेझेंट होते. ठीक आहे. तर हे जे ह्युमन, चिंपांजीज आणि मंकी जे आहे हे तिघही कशापासून इव्हॉल्व झालेलं आहे, प्रिमेटिव्ह एप्सपासून इव्हॉल्व झालेले आहे, जे कधी प्रेझेंट होते, मिलियन इयर ॲगो प्रेझेंट होते. सो human, chimpanzees and monkeys is closely related with each other because of these all three share the common ancestor present in million year ago. So now in this video we talk about the how to human evolution is carried out. So now human evolution is start from the period of time, that is पॅलेसिन इपोक. तर पॅलेसिन इपोकपासून काय झालं होतं, ह्युमन इव्होल्युशनची जी स्टार्टिंग आहे ती झाली होती. तर सगळ्यात पहिले जे इव्होल्युशन झालं ते कशामध्ये झालं, स्क्यू लाईक ॲनिमलमध्ये. तर जे स्क्यू लाईक ॲनिमल होते त्यांच्यामध्ये सगळ्यात पहिले काय झालं, इव्होल्युशन स्टार्ट झालं कोणत्या पिरियडमध्ये, पॅलिओसिन इपोकमध्ये. तर पॅलिओसिन इपोकमध्ये सगळ्यात पहिले इव्होल्युशन कशामध्ये झालं, स्क्यू लाईक ॲनिमलमध्ये. आफ्टर दॅट जे अर्बोरियल मॅमल्स होते, त्या अर्बोरियल मॅमल्सपासून मध्ये इव्होल्युशन झालं आणि त्या अर्बोरियल मॅमल्समध्ये इव्होल्युशन झाल्यानंतर त्यापासून काय तयार झाले, एप्स तयार झाले. आणि फायनली एप्सचं इव्होल्युशन झाल्यानंतर ह्युमन बिंग जे आहे ते ह्युमन बिंगमध्ये काय झालं, इव्होल्युशन झालं किंवा ह्युमन बिंग जे आहे ते काय झाले, डेव्हलप झाले. सो बिफोर गोइंग टू डिस्कस अबाउट द मेजर चेंजेस ऑफ ह्युमन इव्होल्युशन, वी डिस्कस द सम आयडिया अबाउट द चिंपांजीज, मॅन अँड मंकी. सो इथे एक बॉक्स दिला आहे, त्या बॉक्समध्ये दिला आहे डू यू नो. सो डू यू नो मीन्स तुम्हाला माहीत आहे का. तर याच्यामध्ये आपल्याला सेंटेन्स दिला आहे, त्याच्यामध्ये सांगितलं आहे की देर इज डिफरन्स ऑफ ओनली 2.5% बिटवीन DNA ऑफ चिंपांजीज अँड मॅन. तर हे म्हणत आहे की चिंपांजीज आणि मॅन जे आहे यांच्या DNA फक्त 2.5% काय आहे, डिफरन्स आहे. बाकीचा उरलेला जो 97.5% DNA जो आहे तो चिंपांजीचा आणि मॅनचा काय आहे, सिमिलर आहे. तर याच्यावरून असं लक्षात येते की चिंपांजीज आणि मॅन जे आहे हे एकमेकांचे खूप जास्त काय आहे, क्लोजली रिलेटिव्ज आहे. व्हाईल बिटवीन मंकी अँड मॅन इट इज 10%. आणि मंकी आणि मॅनचा 10% जो DNA आहे तो फक्त काय आहे, डिफरंट आहे. बाकीचा उरलेला जो 90% DNA जो आहे तो काय आहे, सिमिलर आहे. मीन्स मंकी इज ऑल्सो द क्लोजली रिलेटिव्ह विथ मॅन. देन वी डिस्कस द मेजर चेंजेस टूक प्लेस इन इव्होल्युशन ऑफ मॅन. तर मॅनच्या इव्होल्युशनमध्ये कोणते मेजर चेंजेस झाले ते आपण आता डिस्कस करू. तर सगळ्यात पहिला जो मेजर चेंज होता ह्युमन इव्होल्युशनमध्ये किंवा मॅनच्या इव्होल्युशनमध्ये तो होता इन्क्रीज इन साईज अँड कॉम्प्लेक्झिटी ऑफ ब्रेन. तर याच्यामध्ये काय झालं होतं, ह्युमन इव्होल्युशनमध्ये जी ब्रेनची साईज आणि कॉम्प्लेक्झिटी होती ती काय झाली होती, इन्क्रीज झाली होती. देन जो सेकंड चेंज होता तो होता इन्हान्स इंटेलिजन्स. तर त्याचं जे इंटेलिजन्स होतं, त्याचा जो ब्रेन पॉवर होता तो काय झाला होता, इन्हान्स झाला होता. म्हणजे तो त्याचा ब्रेन जो आहे तो यूज करायला लागला होता. देन नेक्स्ट होतं की इन्क्रीज इन क्रॅमिनल कॅपॅसिटी. त्याच्या ज्या ब्रेनची जी कॅपॅसिटी होती ती सुद्धा काय झाली, इव्होल्युशनमध्ये इन्क्रीज झाली. देन नेक्स्ट बायपिडल लोकोमोशन. ते बायपिडल लोकोमोशन करायला लागले. लोकोमोशन मीन्स एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे, त्याला म्हटलं जातं लोकोमोशन. तर हे कसं होतं, त्याचं बायपिडल होतं. मीन्स आधीचे आपण मंकी जर बघितले तर मंकी काय करत होते, हात आणि पाय दोन्ही याच्यावर चालत होते. तर आताचे जे ह्युमन बिंग होते ते काय होते, बायपिडल होते. मीन्स फक्त ते दोन पायावर काय करायला लागले, चालायला लागले. त्याला म्हटलं जाते बायपिडल लोकोमोशन. देन नेक्स्ट होतं अपोजेबल थंब. त्यांचा जो थंब होता तो काय होता, अपोजेबल होता. आणि त्यांचा थंब अपोजेबल असल्यामुळे काय झालं, त्यांना जर कोणताही ऑब्जेक्ट होल्ड करायचा असेल हँडमध्ये तर ते इझिली होल्ड करू शकत होते. का बरं, कारण त्यांचा थंब कसा होता, अपोजेबल थंब होता. देन नेक्स्ट इरेक्ट. त्यांचं जे पोश्चर होतं ते कसं होतं, इरेक्ट पोश्चर होतं. मीन्स त्यांचं जे पोश्चर होतं ते असं झुकलेलं होतं, ते काय होतं, स्ट्रेट होतं.
त्याला म्हटलं जाते इरेक्ट पोश्चर. देन नेक्स्ट होतं शॉर्टनिंग ऑफ फोरलिम. त्यांची जे फोरलिम होते ते काय, फोरलिम जे आहे किंवा ज्याला आपण हात म्हणतो ते हात काय झाले होते, हँड जे आहे त्यांचे ते काय झाले होते, शॉर्ट झाले होते. आणि लेंथनिंग ऑफ हाइंड लिम, आणि त्यांचे जे लेग्स होते ते काय झाले होते, लांब झाले होते. देन नेक्स्ट जे चेंज होता तो होता डेव्हलपमेंट ऑफ चीन. त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली होती कशाची, चीनची, ज्याला आपण हनवटी म्हणतो त्याची डेव्हलपमेंट झाली होती. देन नेक्स्ट जो चेंज होता तो होता ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक ग्रिडल. तर त्यांची जी पेल्विक ग्रिडल आहे, पेल्विक ग्रिडल इज द पार्ट ऑफ बॉडी, आणि या पेल्विक ग्रिडलला आपल्या जे लेगच्या बोन असतं ते काय असतं, अटॅच असतं, त्याला म्हटलं जाते पेल्विक ग्रिडल. म्हणजे त्यांचं इव्होल्युशनमध्ये काय झालं, पेल्विक ग्रिडल जी आहे ती काय झाली होती, ब्रॉड झाली होती. देन आफ्टर दॅट नेक्स्ट चेंज होता तो होता डेव्हलपमेंट ऑफ लंबर कर्वेचर. तर त्यांचा जो पाठीचा कणा होता तो काय झाला, तो सुद्धा डेव्हलप झाला कशामध्ये, इव्होल्युशनमध्ये. देन नेक्स्ट काय झालं होतं त्यांच्यामध्ये इव्होल्युशनमध्ये, सोशल अँड कल्चरल डेव्हलपमेंट. त्यांच्यामध्ये काही सोशल आणि कल्चरल डेव्हलपमेंटसुद्धा झाल्या होत्या, लाईक आर्टिक्युलेटेड स्पीच, आर्ट, डेव्हलपमेंट ऑफ स्कूल. हे जे आहे काय होते, त्यांच्या सोशल आणि कल्चरल डेव्हलपमेंट होत्या. तर हे सगळे काय होते, एक मेजर चेंजेस होते जे कशामध्ये झाले होते, इव्होल्युशनमध्ये. कोणाच्या, मॅनच्या. आता हे तर मेजर चेंजेस होते, पण काही त्याच्यामध्ये जनरल चेंजेससुद्धा झाले होते इव्होल्युशनमध्ये. दॅट इज क्रॅनियल कॅपॅसिटी ऑफ ह्युमन बिईंग इन्क्रीज ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. जसा जसा पिरियड समोर जायला लागला तसा त्या ह्युमन बिईंगची काय झाली, क्रॅनियल कॅपॅसिटीसुद्धा वाढायला लागली. देन नेक्स्ट लार्ज साईज ऑफ फ्रंटल लोब हेल्प इन डेव्हलपमेंट ऑफ हाय फोरहेड. तर जी लार्ज साईज होती कशाची, फ्रंटल लोबची, ती हेल्प करत होती डेव्हलपमेंट ऑफ हाय फोरहेड. त्यांचं हाय फोरहेड डेव्हलप करण्यासाठी हेल्प करत होती फ्रंटल लोबची लार्ज साईज. देन नेक्स्ट त्यांच्यामध्ये इन्क्रीज इन इंटेलिजंट नेसेसिटेड फिजिकल डेव्हलपमेंट. तर त्यांचं इंटेलिजंट जे आहे ते इन्क्रीज व्हायला लागलं, आणि ते कशासाठी रिस्पॉन्सिबल होतं, फिजिकल डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल होतं. सो दॅट बॉडी अँड ब्रेन कुड बी यूज इफेक्टिवली अँड प्रोडक्टिव्हली. तर त्याच्यामुळे काय झालं, ते इंटेलिजंट असल्यामुळे, प्रेझेंट असल्यामुळे ते बॉडी आणि ब्रेनचा इफेक्टिवली आणि प्रोडक्टिव्हली काय करू लागले, यूज करू लागले. देन नेक्स्ट होतं फ्रीडम ऑफ फोरलिम फ्रॉम लोकोमोटरी फंक्शन. तर लोकोमोटरी फंक्शनपासून त्यांचं जे फोरलिम होतं, म्हणजे त्यांचे हात पहिले लोकोमोटरी फंक्शन करायचे, तर ते आता लोकोमोटरी फंक्शन करणं त्यांनी काय केलं होतं, बंद केलं होतं. अँड अपोजेबल थेम लीड टू बेटर युटिलायझेशन ऑफ हँड्स फॉर होल्डिंग ऑब्जेक्ट इफेक्टिवली अँड डेव्हलपमेंट ऑफ मोटर स्किल इटीसी. तर ते जे त्यांचे हात होते आधी काय करत होते, लोकोमोशन करत होते. तर त्यांनी काय केलं होतं, हातांनी लोकोमोशन करणं बंद केलं, आणि ते जे अपोजेबल थंब होते त्या अपोजेबल थंबचा बेटर युटिलायझेशन करायला लागले, म्हणजे चांगला वापर करायला लागले फॉर द होल्डिंग ऑफ एनी ऑब्जेक्ट इफेक्टिवली. तर त्यांना कोणतेही ऑब्जेक्ट जर इफेक्टिवली होल्ड करायचं असेल तर ते कशाचा यूज करत होते, अपोजेबल थंबचा यूज करत होते. आफ्टर दॅट त्यांनी काय केलं होतं, डेव्हलपमेंट ऑफ मोटर स्किल. त्यांच्यामध्ये काही मोटर स्किल डेव्हलप झाल्या. फॉर एक्झाम्पल त्यांच्यामध्ये काही स्किल्स डेव्हलप झाल्या, स्पीच डेव्हलप झाली. देन त्यांनी टूल्स बनवायला लागले, आर्ट डेव्हलप झाल्या. तर ह्या सगळ्या काय होत्या, त्यांच्या मोटर स्किल्स होत्या, जे त्यांनी काय केलं होतं, इव्होल्युशनमध्ये डेव्हलप केल्या होत्या. आफ्टर दॅट नेक्स्ट होतं त्यांचं बायपेडल लोकोमोशन. त्यांनी बायपेडल लोकोमोशन करत होते, दोन पायावर चालायला लागले. देन अपराईट एक्सपोजर कपल्ड विथ स्टेरिओस्कोपिक व्हिजन. त्यांचं जे अपराईट पोस्चर होतं ते कशासोबत कपल्ड होतं, ते होतं स्टेरिओस्कोपिक व्हिजन सोबत. तर स्टेरिओस्कोपिक व्हिजन म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की आपला सिंगल आय आहे, तर सिंगल आय काय करतो, सिंगल इमेज फॉर्म करेल. देन आपला दुसरा आय जो आहे तर दुसरा आय दुसरी इमेज फॉर्म करेल. तर दोन आय दोन इमेज फॉर्म करतं, आणि या दोन्ही इमेजचं एकत्रीकरण होऊन एक सिंगल इमेज काय होणार, इथे फॉर्म होणार. तर या सिंगल इमेजला म्हटलं जाते स्टेरिओस्कोपिक इमेज, जे दोन्ही डोळे मिळून काय करतं, फॉर्म करतं. तर या इमेजच्या हेल्पनी तो जो मॅन आहे तो काय करू शकत होता, त्याच्या अराउंड मूव्ह करू शकत होता सेफली. ज्या लँडवर तो राहत होता त्या लँडवर तो सेफली काय करू शकत होता, मूव्हसुद्धा करू शकत होता विथ द हेल्प ऑफ स्टेरिओस्कोपिक इमेज. देन नेक्स्ट इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ मॅन वॉज ट्रेस्ड विथ द हेल्प ऑफ फॉसिल रिमेन फाउंड ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. तर हे जी इव्होल्युशनरी हिस्ट्री आहे हे मॅनची कशी ट्रेस झाली, तर हे ट्रेस कशी झाली, त्यांच्या फॉसिल रेकॉर्डवरून, जे आपल्याला आताही आताही याही पिरियडमध्ये आपल्याला त्या मॅनची, जे अगोदरचे मॅन होते किंवा जे आपले प्रिव्हेटिव्ह एप्स होते त्यांचे एक फॉसिल रेकॉर्ड आताही आपल्याला काय करतं, सापडतं कोणत्याही एरियामध्ये. तर त्याच्यावरून त्यांची इव्होल्युशनरी हिस्ट्री जी आहे ती काय करण्यात आली होती, ट्रेस करण्यात आली होती. सो सम ऑफ अवर ॲन्सेस्टर अँड देअर इव्होल्युशनरी हिस्ट्री इन शोन इन टेबल. तर आपले जे ॲन्सेस्टर आहे किंवा त्यांची जी इव्होल्युशनरी हिस्ट्री आहे ती टेबलमध्ये शो केली आहे, ती आपण डिस्कस करूच. सो नाउ वी डिस्कस द 1 T diagram for the classification of
मॅमल्स. तर मॅमलचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर केलं जातं ते आपण आता डिस्कस करू. तर मॅमलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी जो क्लास आहे हा मॅमलिया जो आहे हा एक क्लास आहे. हा डिफरन्शिएट होतो तीन टाईपमध्ये. तर सगळ्यात पहिले आहे मार्सुपियल्स. सो मार्सुपियल मीन्स पाऊच मॅमल्स, ज्या असे मॅमल ज्यांच्याकडे काय आहे ते बर्थ देण्यासाठी किंवा कोणत्याही त्यांच्या ऑफस्प्रिंगला बर्थ देण्यासाठी काय यूज करतात, पाऊच यूज करत असेल तर त्यांना म्हटलं जाते मार्सुपियल्स. देन सेकंड जो आहे तो आहे मोनोस्ट्रिन्स. मोनोस्ट्रिन्स मीन्स एग लाईन मॅमल्स, मीन्स एग थ्रू त्यांच्या बाळाला जन्म देतं. देन थर्ड होते युथेरियन्स. तर युथेरियन्स मीन्स मध्ये येतं प्लासेंटल मॅमल्स, म्हणजे जे त्यांना त्यांच्या बाळाला जर जन्म देत असेल तर त्यांच्यामध्ये त्यांची डेव्हलपमेंट करण्यासाठी कोण हेल्प करतं, प्लासेंटा हेल्प करतं. तर यांना म्हटलं जाते युथेरियन्स. आता हे युथेरियन्स जे आहे हे अगेन एका ऑर्डरमध्ये डिवाइड होतं. त्या ऑर्डरचं नाव आहे प्रायमेट्स. तर ऑर्डर कोणती आहे, प्रायमेट्स. देन ही जी प्रायमेट्स ऑर्डर आहे ही अगेन दोन सब ऑर्डरमध्ये डिवाइड होतं. तर पहिली जी सब ऑर्डर आहे ती आहे प्रोसिमी आणि दुसरी जी सब ऑर्डर आहे ती आहे अँथ्रोपोडी. तर प्रोसिमी सब ऑर्डर जी आहे ही अगेन दोन टाईपमध्ये डिवाइड होतं, लेम्युअर अँड टर्सियर. तर लेम्युअर अँड टर्सियर इज द टाईप ऑफ मॅमल्स प्रेझेंट ऑन ट्रीज. तर हे जे दोन मॅमल्स आहे हे कशावर प्रेझेंट असतं, ट्रीजवर प्रेझेंट असतं. देन जी सब ऑर्डर अँथ्रोपोडी आहे, अँथ्रोपोडी जे आहे ही अगेन तीन टाईपमध्ये डिवाइड होतं, दॅट इज न्यू वर्ल्ड मंकी, ओल्ड वर्ल्ड मंकी अँड होमिनॉइडी. तर हे काय त्याचे अगेन तीन टाईप आहे. तर न्यू वर्ल्ड मंकी जे आहे त्या न्यू वर्ल्ड मंकीमध्ये येतं लॉंग नॉन प्रेन्सिल टेल. तर याच्यामध्ये काय होती, जी न्यू वर्ल्ड मंकी होती त्यांच्यामध्ये लॉंग नॉन प्रेन्सिल टेल होती. फॉर एक्झाम्पल स्क्वेरल मंकी अँड स्पायडर मंकी. देन नेक्स्ट जे होते ती होती ओल्ड वर्ल्ड मंकी. तर ओल्ड वर्ल्ड मंकीमध्ये जे येत होते ते होते शॉर्ट नॉन प्रेन्साईल स्टेल. तर जे होते शॉर्ट नॉन प्रेन्साईल स्टेल्स त्याच्यामध्ये जे येत होते मॅमल्स ते त्याचं एक्झाम्पल आहे बबून्स, मॅकॅक्स आणि लंगूर्स. हे जे आहे त्याचे ओल्ड वर्ल्ड मंकीचे एक्झाम्पल्स आहे. आफ्टर दॅट जी होती होमिनोनॉइडी, त्याच्यामध्ये येतं टेलस, ग्रेट एप्स, जे ज्यांना टेल होती आणि ते काय होते ग्रेट एप्स होते, ते येतं होमिनॉइडीमध्ये. देन होमिनॉइडी इज अगेन डिवायडेड इंटू थ्री टाइप्स, दॅट इज हायलोबेरिडी. तर हायलोबेरिडीमध्ये कोणते येतं, अर्बोरियल एप्स, दॅट इज गिबॉन्स. देन नेक्स्ट होती पॉन्जिडी. तर पॉन्जिडीमध्ये येतं सेमी अर्बोरियल एप्स, गोरिला, चिपांजीज अँड ऑरेन गटन. हे काय आहे, हे कशामध्ये येतं, पॉन्जिडीमध्ये. देन नेक्स्ट आहे होमिनिडी. होमिनिडीमध्ये येतं इरेक्ट पोशर ह्युमन बीइंग. तर हे काय आहे, क्लासिफिकेशन आहे कशाचं, मॅमल्सचं. सो नाऊ वी डिस्कस अबाउट द ह्युमन इव्होल्युशन. तर ह्युमन इव्होल्युशन कशा प्रकारे झालं, म्हणजे प्रिमिटिव्ह एप्सपासून ह्युमन कसा डेव्हलप झाला किंवा मॉडर्न मॅम कसा डेव्हलप झाला ते आपण आता डिस्कस करू. तर याच्यामध्ये काही हेड्स दिले आहे, म्हणजे काही हेडिंग्स दिले आहे किंवा काही फीचर्स दिले आहे, जे काय झाले प्रत्येक इव्होल्युशनमध्ये काय झाले इव्हॉल्व झाले आहे. आणि त्याच्यापासून काय झालं, एक मॉडर्न मॅन तयार झाला आहे, ज्याच्यामध्ये काय होतं एक मॉडर्न काही ॲडव्हान्स कॅरेक्टर जे आहे ते डेव्हलप झाले होते. सो सगळ्यात पहिले आपण इव्होल्युशन बघू ड्रायोपिथेकसचं. ड्रायोपिथेकसमध्ये काय काय इव्होल्युशन झालं. सो ड्रायोपिथेकस जो होता तो काय, त्याचं जे अपीरन्स होतं ते कसं होतं, एप लाईक होतं, मीन्स तो कसा दिसत होता, एप सारखा दिसत होता. देन सेकंड जे आहे ते आहे साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड. तर त्याची जी साईट आहे फॉसिल रेकॉर्डची, म्हणजे त्याचं फॉसिल रेकॉर्ड जे आहे ते सगळ्यात पहिले कुठे सापडलं, तर लॅक व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका. तर लॅक व्हिक्टोरिया जे आहे आफ्रिकामध्ये प्रेझेंट असलेलं, तिथे सगळ्यात पहिले त्याचं काय सापडलं, ज्याला आपण अवशेष म्हणतो किंवा फॉसिल रेकॉर्ड म्हणतो, ते सापडलं. देन त्याचं फॉसिल रेकॉर्ड अगेन सापडलं हॅरिटॅलिंगा. तर हॅरिटॅलिंगामध्ये सुद्धा त्यांचं फॉसिल रेकॉर्ड सापडलं. नेक्स्ट हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा त्यांचं फॉसिल रेकॉर्ड सापडलं, कशाचं, ड्रायोपिथेकसचं. देन नेक्स्ट त्यांचा जो पिरियड होता इव्होल्युशनचा तो कोणता होता, मिओसिन. तर मिओसिन इपोकमध्ये काय झालं होतं, यांचं इव्होल्युशन झालं होतं नियरली 20 to 25 मिलियन इयर ॲगो यांचं काय झालं आहे, इव्होल्युशन झालं आहे. देन यांचे स्केलेटल फीचर काही नव्हते. देन यांचं जे पोश्चर होतं ते कसं होतं, सेमी इरेक्ट होतं. सेमी इरेक्ट होतं म्हणजे हे जास्त झुकलेले नव्हते आणि जास्त स्ट्रेटसुद्धा नव्हते, म्हणजे कसे होते, हे सेमी इरेक्ट होते. देन यांची क्रॅनियल कॅपॅसिटी, यांच्यामध्ये क्रॅनियल कॅपॅसिटी डेव्हलप झालेली नव्हती. देन यांचे काही स्पेशल फीचर होते, क्लोज सिमिलरिटी टू चिंपांजीज, म्हणजे जसे आपले आताचे चिंपांजीज आहेत त्याच्यासाठी ते आधीचे जे ड्रायोपिथेकस जे मॅन होते ते काय होते, दिसत होते. देन नेक्स्ट जो आहे तो नेक्स्ट आहे आपला रामापिथेकस. तर रामापिथेकसचं जे अपीरन्स होतं ते कसं होतं, मॅन लाईक होतं, म्हणजे तो मॅनसारखा दिसत होता. देन साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड, म्हणजे रामापिथेकसचं जे फॉसिल रेकॉर्ड आहे ते कुठे सापडलं, तर शिवालिक हिल्स इन इंडिया.
तर इंडियामध्ये जे शिवालिक हिल्स आहे त्या शिवालिक हिल्सवर रामाफिथेकस मॅनचं काय सापडलं, जे फॉसिल रेकॉर्ड आहे किंवा जे अवशेष आहे ते सापडलं. अँड इवन इन केनिया सुद्धा, केनियामध्ये सुद्धा सापडलं. देन नेक्स्ट त्याचा जो पिरियड होता इव्होल्युशनचा तो कोणता होता, मिओसिन अँड अर्ली प्लिओसिन. तर ते मिओसिन अँड अर्ली प्लिओसिन इपोकमध्ये काय झालं होतं, यांचं इव्होल्युशन झालं होतं. नियरली 40 to 12 मिलियन इयर ॲगो त्यांचं काय झालं आहे, इव्होल्युशन झालं आहे. देन यांच्यामध्ये सुद्धा काही स्केलेटल फीचर डेव्हलप झालेले नव्हते. देन नेक्स्ट यांचं पोस्चर जे होतं ते कसं होतं, इरेक्ट होतं ॲज लाईक मॅन, म्हणजे स्ट्रेट पोस्चर होतं त्यांचं बॉडी स्ट्रक्चर. देन नेक्स्ट यांच्यामध्ये सुद्धा क्रॅनियल कॅपॅसिटी डेव्हलप झालेली नव्हती. देन यांचे स्पेशल फीचर जे आहे ते यांच्यामध्ये कोणत्या टाईपचे स्पेशल फीचर डेव्हलप झालेले नव्हते. देन नेक्स्ट जो मॅन आहे तो आहे ऑस्ट्रॅलोपिथेकस. तर ऑस्ट्रॅलोपिथेकस जो आहे तो आहे कनेक्टिव्ह लिंक बिटवीन मॅन अँड एप. तर याचा अपीरन्स काय होतो, हा जो ऑस्ट्रॅलोपिथेकस आहे हा कनेक्टिंग लिंक होती कशातली, एप आणि मॅनमधली. देन साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड. तर याचं जे फॉसिल रेकॉर्ड होतं ते कुठे सापडलं होतं, टंग इन साऊथ आफ्रिकाची साऊथ आफ्रिकामध्ये प्रेझेंट असलेली जी टंग आहे तिथे यांचं फॉसिल रेकॉर्ड सापडलं. देन इथिओपियामध्ये सुद्धा सापडलं आणि टांझानियामध्ये सुद्धा सापडलं. देन नेक्स्ट यांचा जो इव्होल्युशन पिरियड होता तो होता लेट प्लिओसिन और अर्ली प्लिओस्टोसिन. तर अर्ली प्लिओस्टोसिन अँड लेट प्लिओसिन हा इपोक जो आहे हा काय होता, यांचा इव्होल्युशनरी पिरियड होता. नियरली 4 to 1.8 मिलियन इयर ॲगो यांच्यामध्ये काय झालं होतं, इव्होल्युशन झालं होतं. देन नेक्स्ट स्केलेटल फीचर. यांच्यामध्ये काही स्केलेटल फीचर्स होते, दॅट इज नॉट टॉलर दॅन 4 feet, म्हणजे 4 फीटपेक्षा जास्त हे टॉल नव्हते. देन जॉ लार्जर. यांचे जे जॉ आहे, जे जबडे आहे काय होते, लार्जर होते, मोठे होते. देन प्रोग्नॅथस फेस. यांचं जे फेस होतं, फेसचं जे स्ट्रक्चर होतं हे कसं होतं, प्रोग्नॅथस होतं. देन यांची जी चीन होती, यांच्यामध्ये चीन जी होती ती काय होती, अब्सेंट होती, ज्याला आपण हनवटी म्हणतो. देन लंबर कल्वेचर प्रेझेंट. यांच्यामध्ये जे पाठीचा जो कणा होता हा कसा होता, प्रेझेंट होता यांच्यामध्ये. देन यांचं पोस्चर जे होतं ते कसं होतं, अपराईट होतं. देन यांच्यामध्ये क्रॅनियल कॅपॅसिटी जी होती ती सुद्धा काय झाली होती, डेव्हलप झाली होती. नियरली 450 to 600 क्रॅनियल कॅपॅसिटी होती यांच्यामध्ये. किती, 450 ते 600 क्रॅनियल कॅपॅसिटी यांच्यामध्ये काय झाली होती, डेव्हलप झाली होती. आणि यांचे स्पेशल फीचर जे होते ते कसे होते, मॅन विथ एप ब्रेन. हा तर दिसायला मॅनसारखा होता पण यांचा ब्रेन जो होता तो कोणाचा होता, एपचा होता. हे याचं काय होतं, स्पेशल फीचर. देन नेक्स्ट जो होता तो होता होमो हॅबिलिस. तर होमो हॅबिलिस जो आहे हा याचा अपीरन्स कसा होता, हँडीमॅन का बरं म्हटलं आहे, कारण हा जो मॅन होता हा काय करत होता, स्टोन यूज करून हा स्टूल्स बनवत होता. याने स्टूलची डेव्हलपमेंट करायला चालू केली होती, त्यामुळे या मॅनला हँडीमॅन म्हटलं जाते. देन याची जी साईट होती फॉसिल रेकॉर्डची किंवा साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड होते यांचं, ते होतं ओल्दुवाई जॉर्ज, टांझानिया इन आफ्रिका. तर आफ्रिकामध्ये जे टांझानिया आहे तिथे ओल्दुवाई जॉर्जमध्ये याचे फॉसिल रेकॉर्ड जे आहे ते सापडले होते. देन यांचा जो पिरियड होता इव्होल्युशनचा तो होता लेट प्लिओसिन और अर्ली प्लेस्टोसिन. तर लेट प्लिओसिन अँड अर्ली प्लेस्टोसिनमध्ये काय झालं, त्यांचं इव्होल्युशन झालं होतं नियरली 2.5 to 1.4 मिलियन इयर ॲगो. देन नेक्स्ट यांचे स्केलेटल फीचर्स होते लोअर जॉ. यांच्यामध्ये लोअर जॉ जो आहे तो काय झाला होता, डेव्हलप झाला होता. देन लाईटी बिल्ड. तर यांच्यामध्ये लाईटी बिल्ड सुद्धा झालं होतं. देन डेंटेशन मोर लाईक मॉडर्न मॅन. तर मॉडर्न मॅनसारखे यांचं डेंटेशन, यांना मॉडर्न मॅनसारखे दातासुद्धा यायला लागले होते. देन नेक्स्ट स्मॉलर मोलर्स. यांच्यामध्ये स्मॉल मोलर जे टीथ आहे ते सुद्धा काय झालं होतं यांच्यामध्ये, डेव्हलप झाले होते. देन नेक्स्ट यांचं पोस्चर जे आहे ते कसं होतं, इरेक्ट होतं. देन यांची कॅरियर कॅपॅसिटी जी होती ती सुद्धा जास्त झाली होती कशापेक्षा, ऑस्ट्रेलियोपिथेकस मॅनपेक्षा यांची क्रॅनियल कॅपॅसिटी सुद्धा जास्त होती. नियरली 650 to 80 क्रॅनियल कॅपॅसिटी होती यांची, म्हणजे 650 ते 800 यांची क्रॅनियल कॅपॅसिटी काय झाली होती, डेव्हलप झाली होती. देन यांचे जे स्पेशल फीचर होते ते होते प्रॉबॅबिली डिड नॉट ईट मीट. म्हणजे हे जे आहे हे काय करत नव्हते, जे मांस आहे ते मांस खात नव्हते. मेड टूल फ्रॉम स्टोन्स. आणि दगडांपासून काय करत होते, टूल्स बनवत होते, हत्यार बनवत होते. आणि यांचं जे निक नेम आहे ते हँडीमॅन देण्यात आलं. का बरं, कारण हे काय करत होते, दगडापासून हत्यार बनवणं चालू केलं यांनी म्हणून. देन नेक्स्ट जो मॅन आहे तो आहे होमो इरेक्टस. तर होमो इरेक्टस जो आहे याचं अपीरन्स होतं कसं, एप मॅन. तर एप सारखा हा जो मॅन होता याला म्हटलं जाते होमो इरेक्टस. देन याची साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड होती जावा अँड पेकिंग. मध्ये याचं काय सापडलं होतं, फॉसिल रेकॉर्ड सापडलं होतं, याचे अवशेष सापडले होते.
देन याचा जो पिरियड होता इव्होल्युशनचा तो होता मिडल ऑफ प्लिस्टोसिन इपोक. तर मिडल प्लिस्टोसिन इपोकमध्ये काय झालं होतं, याचं झालं इव्होल्युशन झालं होतं नियरली 1.5 मिलियन इयर ॲगो. यांचं काय झालं होतं, इव्होल्युशन झालं होतं. देन नेक्स्ट याचं जे स्केलेटल फीचर आहे ते आहे 5 फीट इन हाईट. याची जी हाईट होती ती कशी होती, 5 फीट होती. देन यांच्यामध्ये याचं जे फेस होतं कसं होतं, प्रॉग्नॅथस होतं. देन याचे जे जॉज होते ते कसे होते, मॅसिव्ह जॉज होते. देन ह्यूज टीथ, यांचे जे टीथ होते हे कसे होते, ह्यूज होते, जास्त होते. देन चीन जी आहे ती अगेन याच्यामध्ये अब्सेंट होती. देन नेक्स्ट बोनी आयब्रोज रिच प्रेझेंट. यांच्यामध्ये जी आयब्रोज आहे ते कसे होते, याचे बोनी आयब्रो रिच होते, ती प्रेझेंट होते. देन याचं जे पोश्चर होतं हे कसं होतं, इरेक्ट होतं. देन यांची क्रॅनियल कॅपॅसिटी काय होती, 900 क्रॅनियल कॅपॅसिटी होती यांची. देन नेक्स्ट यांचे जे स्पेशल फीचर होते ते होतं प्रॉबेबली 8 मीट. म्हणजे हे काय करत होते, मीट म्हणजे मांस खात होते. ओमनिवेरस होते. देन ओमनिवेरस होते म्हणजे प्राण्यांचा हे शिकार करून ते प्राण्याला खात होते. देन माईट हॅव यूज फायर, आणि हे काय करत होते, फायर सुद्धा यूज करत होते. आगीचा सुद्धा यांनी उपयोग करणं काय केलं होतं, चालू केलं होतं. हे त्यांचे काय होते, स्पेशल फीचर्स होते कशाचे, होमो इरेक्टसचे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे निरेंडलथल मॅन. सो निरेंडलथल मॅन जो होता तो ॲडव्हान्स प्रीहिस्टोरिक मॅन होता. याचं जे अपिअरन्स होतं ते कसं होतं, ॲडव्हान्स प्रीहिस्टोरिक. म्हणजे जो हिस्ट्रीमध्ये प्रेझेंट असलेले जे आधीचे माणसं होते त्या माणसासारखा हा निरेंडलथल मॅन काय होता, दिसत होता. देन साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड. याची जी साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड होती हे होती निरेंडलथल विलाय. तर याचे अवशेष कुठे सापडले, निरेंडलथल विलायमध्ये सापडले, जर्मनीमध्ये. म्हणून या मॅनचं नाव ठेवण्यात आलं निरेंडलथल मॅन. सो देन नेक्स्ट द पिरियड ऑफ इव्होल्युशन इज लेट प्लेस्टोसिन इपोक. लेट प्लेस्टोसिन इपोकमध्ये काय झालं होतं, यांचं आलं इव्होल्युशन झालं होतं. देन याचा जो इव्होल्युशनचा जो टाईम होता तो होता नियरली 1 लाख टू 40,000 इयर ॲगो यांचं काय झालं, इव्होल्युशन झालं. देन नेक्स्ट यांचे जे स्केलेटल फीचर होते ते होते हेवी बिल्ड, शॉर्ट, प्रॉमिनंट, ब्रो रिच. यांचे जे ब्रो रिच होत्या ते कशा होत्या, हेवी होत्या, बिल्ड होत्या, शॉर्ट होत्या, प्रॉमिनंट होत्या. ठीक आहे. लो फोरहेड, आणि यांचं फोरहेड जे होते ते कसं होतं, लो होतं. देन डीप जॉज, यांचे जे जॉ होते किंवा जबडे जे होते ते कसे होते, डीप होते. देन चीन जी आहे याच्यामध्ये अजूनही अब्सेंटच होती. देन यांच्या ज्या थाय बोन्स आहेत त्या, यांच्या ज्या मांडीमधल्या ज्या बोन्स आहेत त्या कशा होत्या, आउटवर्डली कर्व होत्या. म्हणजे थोड्याशा बाहेर निघून काय झाल्या होत्या, त्या कट झाल्या होत्या. देन यांचं पोश्चर जे होतं ते कसं होतं, इरेक्ट पोश्चर होतं. देन यांची क्रॅनियल कॅपॅसिटी जी होती ती होती 1400. तर 1400 यांची काय होती, क्रॅनियल कॅपॅसिटी होती. देन स्पेशल फीचर जे होते यांचे ते होते यूज हाईड. म्हणजे काय करत होते, हे लपवायला शिकले होते. देन बरीड डेअर डाईड. त्यांचे डेड झालेले जे लोक होते ते काय करत होते, हे बरीड करत होते. देन कन्स्ट्रक्टेड फ्लाइंग टूल्स, आणि ते काय करत होते, जे शिकारासाठी लागणारे जे टूल्स आहेत ते काय करायला लागले होते, कन्स्ट्रक्ट करायला लागले होते. कोण, निरेंडरथल मॅन. आफ्टर दॅट नेक्स्ट लास्ट आहे होमो सेपियन्स, ज्याला आपण काय म्हणतो, मॉडर्न मॅन म्हणतो. म्हणजे यांचा अपिअरन्स जो होता तो कसा होता, मॉडर्न मॅनसारखा होता. देन यांची जी फॉसिल रेकॉर्ड जे होते ते कुठे सापडले, आफ्रिकामध्ये. देन यांचा जो पिरियड ऑफ टाईम जो आहे तो दिलेला नाही आहे. देन यांचे स्केलेटल फीचर जे आहे ते सुद्धा दिलेलं नाही आहे. देन यांचं जे पोश्चर होतं ते कसं होतं, इरेक्ट पोश्चर होतं. देन यांची क्रॅनियल कॅपॅसिटी जी होती ती सुद्धा निरेंडलथल मॅन्सपेक्षा थोडीशी जास्त होती. म्हणजे 1450 cc यांची काय होती, क्रॅनियल कॅपॅसिटी होती. देन नेक्स्ट स्पेशल फीचर जे होते यांच्यामध्ये डेव्हलप झालेले ते होते डेव्हलप डिस्टिंक्ट रेसेस. यांच्यामध्ये काय झाल्या, डिस्टिंक्ट रेसेस डेव्हलप झाल्या. देन डेव्हलप केव आर्ट्स, यांच्यामध्ये गुफा बनवण्याची जी कला आहे ती सुद्धा डेव्हलप झाली. अबाउट 18,000 इयर ॲगो. म्हणजे 18,000 वर्ष आधी यांच्यामध्ये काय झालं, जी केव बनवण्याची किंवा जे गुफा बनवण्याची जी आर्ट आहे ते काय झालं होतं, डेव्हलप सुद्धा झालं होतं. कशामध्ये, होमो सॅपियनमध्ये. तर हे काय होतं, ह्युमन इव्होल्युशन होतं. अशा प्रकारे प्रिमिटिव्ह एपमध्ये काय झालं, ह्युमन इव्होल्युशन झालं, आणि त्याच्यापासून काय झालं, एक मॉडर्न मॅन तयार झाला, होमो सॅपियन मॅन तयार झाला. कशापासून, प्रिमिटिव्ह एप्सपासून. सो दिस इज द ऑल ओव्हर आयडिया अबाउट द ह्युमन इव्होल्युशन. आणि हे जे ह्युमन इव्होल्युशन आहे, ही जी जर्नी आहे ह्युमन इव्होल्युशनची, ही आता सुद्धा काय कंटिन्यू आहे. म्हणून या पॉईंटमध्ये शेवटी सांगितलं आहे की अवर जर्नी ऑफ इव्होल्युशन स्टील कंटिन्यू. म्हणजे ह्युमन इव्होल्युशनची जी जर्नी आहे ती आता सुद्धा काय आहे, कंटिन्यू आहे. सो आय होप यू अंडरस्टँड द ह्युमन इव्होल्युशन व्हेरी वेल. सो थँक यू.